बाई तू जेठ्याला चावी कशाला दिलीस? चावी तुझ्याकडेच ठेवायला हवी होतीस. ए हो वाडी चुप बस. चूक तुझीच आहे. सुनबाईला काय हा हा करतोयस? अरे माझ्या पॅन्टचा खिसा फाटला याच्यात माझी काय चुकी बापूजी? आता तर मला एकच मार्ग दिसतोय. डुप्लिकेट चावी बनवणाऱ्याला बोलवावं लागेल. अगदी बरोबर. मी आताच नटू काका बाघाला फोन लावतो. ते कोणत्या ना कोणत्या चावीवाल्याला ओळखतच असतो. हो बरोबर आहे. नट्टू काका, नट्टू काका, कोणाचा तरी फोन वाजतोय. झोप आता. फोन नाही, तुझे कान वाजताय. नाही नट्टू काका, माझे कान नाही, फोन वाजतोय. फोनच वाजतोय. ऐका तरी. तू बरोबर आहेस बाघा. तुझे कान नाही, फोन वाजतोय. हो. ओ सॉरी नट्टू काका, माझाच फोन वाजतोय. ओके, एन्जॉय. काय झालं? झोप नाही येत आहे का माझ्या चिमणी राणीला? हो नाही येत आहे, कारण घरट्याला कुलूप लावलाय आणि चावी हरवलीये. कोणाला फोन लावला यांनी? काय माहित? शेठजी तुम्ही? हो मी. हे घरट्याला टाळ, हे तुम्ही काय बोलताय शेठजी? नटू काका कुठे आहे? इथेच आहेत. ते कुठे जाणार? दे त्यांना फोन दे. हो नट्टू काका, नट्टू काका, शेठजींचा फोन आहे. बरं स्पीकर वर. बोला शेठजी. ऍट द स्टॉक ऑफ मिडनाईट फोन. व्हॉट हॅपन्ड? म्हणजे इतक्या रात्री फोन केलात? काय झालं? अरे नट्टू काका खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. चावी हरवली आहे. अरे मग या टेन्शन का घेताय शेठजी? आपल्याकडे दुसरी चावी आहे ना. मला माहित आहे तुमच्याकडे दुसरी चावी आहे, पण मी दुकानाच्या चावीबद्दल नाही बोलत आहे. मग मी घराच्या चावीबद्दल बोलतोय. घराची चावी हरवली आहे आणि मी सर्वजण घराबाहेर फसलोय. तर मी हे म्हणत होतो की तुम्ही कोणत्या चावी बनवणाऱ्याला ओळखता? हा, गंगाराम चावीवाला आहे ना. शाबास. त्या गंगारामला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर सोसायटीत घेऊन या. आता पण आता तर तो झोपला असेल ना. अरे भाऊ मला माहितीये तो झोपलेला असणार. त्याला जागवा, उठवा आणि काही करून त्याला इकडे आणा. तो नाही म्हणत असेल तर हात पाया जोडा. हवं तर बोला 5-50 जास्त देऊ. ओके ओके शेठजी. शेठजी तुमच्या जवळ कुलूप कोणतं आहे? सिल्वर कलरचं. नाही नाही, मी कलर नाही विचारत आहे. लॅच लॉक आहे की वरतून कुलूप लावायचं आहे? ते तुला काय करायचं आहे? नाही ते चावीवाल्याला सांगावं लागेल ना शेठजी. त्यानुसारच तो त्याचं सगळं सामान घेऊन येईल. अच्छा अच्छा, मग ते वरतून लॉक केलंय, सिल्वर कलरचं आहे. कलरशी चावीवाल्याचा काहीच संबंध नसतो शेठजी. हो तर ठीक आहे, त्याला नको सांगू. पण तू तर ऐकून घे. तुला ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? कुलूप सिल्वर कलरचं आहे, मी बोलणार. चिल 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 शेठजी. आम्ही लवकरात लवकर गंगाराम चावीवाल्याला घेऊन सोसायटीत पोहोचतो. हो ठीक आहे, या लवकर. काय झालं? ते कोणत्या तरी गंगाराम चावीवाल्याला ओळखतात. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ते सोसायटीत पोहोचतील. खूप छान. मला नाही वाटत या वेळेला कोणी चावीवाला सोसायटीमध्ये यायला तयार होईल. हा बघा ठुमका. जेठालाल ठुमका नाही, कुंठा कुंठा. हो तेच त्याने परत काढला. अय्यर भाऊ म्हणणं तर बरोबर आहे. काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? मी कुठे कुंठा काढलाय? अरे अय्यर भाई तुम्ही नाराज होऊ नका. मी म्हणतोय की तुमचं म्हणणं बरोबर आहे. एवढ्या रात्री चावीवाला येणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. मी काय म्हणतो, एक मिनिट हा जेठालाल, एक मिनिट. अरे जोपर्यंत चावीवाला येतोय तोपर्यंत आपण हातावर हात ठेवून का बसायचं? आपण काहीतरी वेगळ्या आयडियाने टाळं उघडायचा प्रयत्न करूया ना. आता अजून कोणती आयडिया? हे बघा कांता. जेठालाल कांता नाही, कुंठा कुंठा. बघा ना तो परत परत काढतोय.
अरे अय्यर भाऊ तुम्ही काय जेठालाल जाऊ दे ना त्याला. पोपटलाल तू काहीतरी बोलत होतास, काहीतरी आयडिया आहे. काय काय आयडिया आहे तुझ्याकडे? हो बोल. महिलांच्या हेअरपिनने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला तर? पण पोपटलाल महिला का कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतील? आपण इतके पुरुष आहोत, आपण प्रयत्न करू कुलूप उघडायचा. हो बरोबर आहे. माझं असं म्हणणं आहे की महिलांच्या हेअरपिनने पुरुष कुलूप उघडतील. अरे पोपटलाल की बोला ना, की ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता. ओय मेहता साहेब, कीची काय गल करताय तुम्ही? नाही काही नाही सोडी, बस मी ते आयडिया विचारतोय. बरं आयडिया सांग ना पोपटलाल. ते फिल्म मध्ये दाखवतात ना की महिलांच्या हेअरपिनला घेऊन कुलूपाच्या आत टाकून असं 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 फिरवलं की आतून कुडूक असा आवाज येतो आणि मग कुलूप उघडतं. हो करेक्ट. आम्ही सुद्धा बऱ्याच फिल्म मध्ये बघितलंय. बरोबर आहे. मी पण खूप फिल्म मध्ये असं कुलूप उघडताना बघितलंय. मी पण बघितलंय ना. एक मिनिट हा. हे घ्या पोपट भाऊ. थँक्यू दयावहिनी. एक मिनिट. टपूचे पप्पा तुम्ही कुलूप उघडण्याचा प्रयत्न करा, तोपर्यंत आम्ही सोसायटी ऑफिस मध्ये जरा जाऊन बघतो. हा हो ठीक आहे, जा. उघडलं का? एक मिनिट. ओय पोपू, तू खूप वेळ लावतो यार. अरे भाई सोडी, मी पत्रकार आहे, चोर नाहीये. हे असं हेअरपिनने कुलूप उघडण्याची सवय नाहीये मला. आम्हाला वाटलं तू आयडिया दिलीस तर कदाचित तू अशी करशील. अरे बाबा, मी आयडिया दिली तर मला कुलूप उघडता येत असेल? अरे बाबा पोपटलाल, तू वाद नको घालू, प्रयत्न कर. तेच करतोय हाती भाऊ. हे लोक डिस्टर्ब करतायत मला. हे आयडियाचं बकवास आहे. अरे अंग का वाकडे करतोय? हे तर असं वाटतंय हा गाडी खाली जाऊन गाडी रिपेअर करतोय. झालं कुडूक. नाही, पण आता कधी होऊ शकतं. एखादं हाड कुडूक व्हायचं. ए बाबा हळू. जेठ्या हो बापूजी. चल. हो चला. कुठे जायचंय? हो ते जरा चल. पण कुठे जाणार बापूजी? सर्वांचे घर तर बंद आहे. अरे पप्पा तुम्ही राहू द्या, मी आणि गोली आजोबांसोबत जातो. नाही मी जातोय पण तू कपरे. चल टपू चल. सांभाळून. चल बाबा लवकर चल. हो गोली. लवकर चल. हो बापूजी. अरे लवकर चल बाबा. लवकर चल. काय करतोस? बाळांनो इथेच थांबा. असं उघड्यावर जायला तर नको, पण काय करू, दुसरा इलाज नाहीये. लवकर उघड अरे पोपटलाल. लवकर उघड पोपटलाल. बापूजींची बघ कशी अवस्था झाली आहे. अरे माझ्या हातात काही नाहीये पण. टपू 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 आजोबा टपू कुत्रा तिकडे. आजोबा कुत्रा काही नाही करणार. सांगून थोडंच करणार आहे काय तू पण. तिकडे जाऊ दे. तिकडे या. ओय पोपू राहून दे, तुझ्याकडून नाही होणार. मला पान्हा दे, मी खोलतो. पाना नाही सोडी, पिन. ओय मेहता साहेब, माझ्यासाठी सगळं सेम आहे. आता उघडेल सोडी आता लगेच.
अरे तू इतका वेळ लावशील तर कसं काय होईल? काय करतोय तू? अरे इथे आरामात बस. बसू. असं, अरे आरामात. सोडी, अरे सोडी, अरे मला उघडून दे सोडी. काय करतोय? अरे प्रयत्न करू दे, मी- प्रयत्न करू. अरे बाबा, सगळ्यांना संधी मिळायला हवी. नाही उघडणार त्याच्याने. मी सांगतोय ना, नाही जमणार त्याला. मला माहिती आहे ना. थांब जरा. शबाश शबाश सोडी शबाश. ओय, तुला तर मी सोडणार नाही. टाळ तर मी उघडूनच राहणार. अरे सावकाश. अरे बाबा आरामात रे बाबा. आता सहनशक्ती संपली माझी यार. आता उघडणारच मी हे. हिम्मत मर्दा मदत आहे खुदा. हा उघडेल उघडेल. आवाज ऐकलास? आवाज ऐकलास? अरे आवाज आला. वा, अरे वा. अरे पटकन असं करतात. जरा शिकून घे. पण आत्माराम तू बघितलं ना कसं? अरे एक मिनिट. अरे कुलूप कुठे उघडलाय? सोडी, कुलूप उघडलं नाहीये. ओ यार, ओय मी कधी बोललो कुलूप उघडलं म्हणून? अरे नाही उघडलं. पण असा आवाज तर आला होता. ओय ते तर कुलूप उघडत नव्हतं म्हणून मी माझ्या तोंडाने असा आवाज काढला. नाही मी आवाज ऐकला होता. मी आवाज ऐकला. ते असं तोंडातून आवाज आला होता. पण सोबतच टक असा आवाज आला होता. तर कसा आवाज आला होता? हो आवाज आला असेल. ओय ही पिन तुटली ना, त्याचा आवाज आला असेल. पिन तुटली? हो ना. सत्याना. बघा ना, अर्धी तुटून आत राहिली आणि अर्धी माझ्या हातात राहिली. चला भाऊ, या पिनची आयडिया फ्लॉप झाली. चला आता खाली जाऊया. चला. अरे काय पेन, काय आयडिया आहे ही? सांगत होतो ना. अरे असं अशी थोडं- कशी आयडिया आहे माझी आयडिया तुझी? चांगली होती पण अरे आता आतमध्ये अर्धी राहिली आहे तर चावीवाला येईल. टपूचे पप्पा काय झालं? पिनापासून कुलूप उघडलं का? अरे कुलूप काय, पिनच तुटली. अरे देवा. अरे काही प्रॉब्लेम नाही. मी दुसरी पिन देते ना. माझ्या केसात खूप पिन आहेत. नाही पिनापासून कुलूप उघडत नाही. खूप प्रयत्न केला पण कुलूप उघडत नाही. हा पोपटलाल पत्रकार ऐवजी चोर झाला असता तर कुलूप उघडलं असतं. जेठालाल तुला म्हणायचंय काय? हेच की विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करिअर गायडन्स मिळणं किती गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या हिशोबाने मी चुकीच्या व्यवसायात आहे? मस्करी करतोय पोपटलाल. अरे ही काय मस्करीची वेळ आहे का? अरे तू माझ्यावर का रागवतोयस पोपटलाल? जेठालालने सुरुवात केली म्हणून मी बोललो. अरे भावा मी काही सुरुवात केली? अरे तू बोललास ना आता की पोपटलाल पत्रकाराऐवजी चोर असता तर बरं झालं असतं. हो पण मी मस्करी करत नव्हतो. अरे जेठालाल, अरे बाबा मी तर म्हणतोय मला एक संधी अजून द्या. मी हे कुलूप उघडून दाखवतो. मी अशा पिन पासून कित्येकदा बॅगवर लावलेली कुलूप उघडली आहेत. काय? सुटकेसला लावलेली कुलप? अरे ती तर पिन पेक्षा पण छोटी असतात. अरे काय माणूस आहे हा. मग आता काय करायचं? एक काम करूया. आपण ना वाट बघूया. नट्टू काका आणि बागाबाई चावीवाल्याला घेऊन येतच असतील. अरे नटू काकाचा फोन आहे. ओय, मग चावीवाला सापडला हॅलो असेल. नटू काका. शेठजी, आम्ही दोघे गंगारामच्या घरी आलो पण नंतर माहिती पडलं की आता तो इथे राहतच नाही. इथे तर हा जमना प्रसाद राहतो. तो चावी बनवतो का? एक मिनिट शेठजी, तुम्ही चावी बनवता का? नाही मी पान बनवतो. नाही शेठजी, हे तर पान बनवता. तर आता काय मी कुलूप मध्ये कलकत्ता बनारस पान टाकून कुलूप खोलू? शेठजी यू आर व्हेरी फनी. अरे नटू काका हसणे बंद करा आणि त्याला विचारा गंगाराम कुठे राहायला गेला. शेठजी आम्ही विचारलं, तो कुठेतरी चिकूवाडीला राहायला गेलाय. हो तर पटापट चिकूवाडी जावा आणि गंगारामला शोधा आणि कसंही करून त्याला घेऊन लवकर या सोसायटी मध्ये या. आम्ही इथे घराबाहेर अडकलोय नट्टू काका. लवकर या, अगदी पटापट घेऊन या. ठीक आहे शेठजी.
ए काय झालं? कुलूप उघडलं? बापूजी पिनापासून कुलूप उघडत नाही आणि तो चावीवाला भेटत नाही. तो कुठेतरी दुसरीकडे राहायला गेलाय. त्याचा पिनकोड चेंज झालाय. सॉरी. आता काय करणार आपण? ओय काय करणार? तुमचा हा रोशन सिंग सोडी एक फर्स्ट क्लास आयडिया देतो. ओय सरळ जाऊन कुलूपच तोडून टाकूया. चला जाऊया चला. सुडी भाऊ टाळ नाही तोडू शकत. ते कुलूप मला माझ्या आईने दिलेलं. जर तुम्ही हे कुलूप तोडलं तर आईचं मनही तुटेल. लग्नाच्या वेळेस आईने मला खूप प्रेमाने हे कुलूप दिलं होतं आणि मला म्हणाली होती की हे कुलूप दरवाजावर लाव. हे नेहमी तुझ्या घराची रक्षा करेल. जोपर्यंत तुमच्या घरावर हे कुलूप आहे तुमचं घर सुरक्षित असेल. टपूचे पप्पा असं समजा की हे कुलूप नाही तुमचा मेवणा आहे. बरोबर आहे दया वहिनी. तुमच्या आईने कुलूप दिलं असेल तर ते नाही तोडू शकत आपण, पण दरवाजा तर तोडू शकतो ना. तो तर आईने नाही दिलाय. नाही दिला दरवाजा तोडून टाका. तोडून टाका. चला. काय तोडून टाक दरवाजा? काय तोडून टाक दरवाजा? आणि बाबा सोडी ताकद नको लावू, जरा डोकं पण लाव. अरे असं कसं तुटेल सांग दरवाजा? दरवाजा तोडणं एवढं सोपं नाहीये. दरवाजा तोडून टाका. जेठ्या हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे पण बिन काही नाही. पूर्ण सोसायटीमध्ये शोधली तरी पण चावी नाही मिळाली. पिनने कुलूप नाही उघडलं. चावी बनवणारा कुठे सापडत नाहीये. अरे सगळेजण हैराण झाले, थकले, सर्वांना झोप येते. 4 महिला आणि 3 मुलं सोसायटीच्या ऑफिस मध्ये मच्छर आहेत तरी पण झोपलेत. हे सगळं तू चावी हरवल्यामुळे झालेलं आहे. आता मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता तू जा आणि कुठूनही चावी शोधून घेऊन ये बस. साहेब आता काय करूया? कुठे शोधूया चावी? काय सांगू जेठालाल, माझं डोकं पण काम करत नाहीये. काहीच समजत नाहीये मला. एक जागा आहे जिथे चावी मिळू शकते. कुठे? जेठालाल तू कंपाऊंड मधून सरळ बसमध्ये बसला होतास म्हणजे चावी बसमध्येच पडली आहे. माझ्याकडे ट्रॅव्हल्स वाल्याचा नंबर आहे, मी त्याला फोन लावतो. लावा लवकर लावा. फोन उचलत नाहीये. ओय त्याला बोल, थोडा वेळासाठी फोन उचल. हे बघ, अरे फोन उचलत नाहीये तर काही हरकत नाही भिडे. जेवढे काही हे ट्रॅव्हल एजंट असतात साधारण ते आपल्या गाड्या आपल्या ऑफिसच्या बाहेर उभ्या करतात. मग जर तुला या ऑफिसचा ऍड्रेस माहिती असेल तर तुम्ही तिकडे जाऊन या. ती बस तिथेच उभी असेल, तुम्ही चावी शोधून घ्या. हो ठीक आहे. तुम्ही लोक तिकडे जा म्हणजे? तुम्ही? मी इथे बापूजींना सांभाळतो ना. ओ थँक्यू. ओय मित्रांनो, मी गाडी घेऊन येतो. मी बापूजीचा आशीर्वाद घेऊन येतो. बापूजी, ज्या बसमध्ये आपण सिद्धिविनायकला गेलो होतो त्या बसमध्ये आम्ही चावी शोधायला जातोय. चावी मिळावी म्हणून आशीर्वाद द्या बापूजी. टपूचे पप्पा तुम्ही काळजी करू नका. मी साडीच्या पदराला गाठ मारली ना, सकाळपर्यंत चावी नक्कीच भेटेल. ऑल द बेस्ट जेठालाल. ओ थँक्यू मेहता साहेब. काही गरज लागली तर फोन कर मला तिथून. नक्की. मी इथे लक्ष ठेवतो. जेठाभाई मी पण येऊ? नाही सर्वांनाच यायची गरज नाही. अरे अय्यर भाऊ तुम्ही पण राहू द्या. इतके सर्वजण आहे आणि चावी पण एकच आहे. हो अय्यर भाऊ हो बरोबर. थोडं हळू चालव. हो ठीक आहे. माधवी जरा लक्ष ठेवा सोनूकडे, आम्ही येतो जाऊन. लक्ष ठेव. चल सावकाश. मिळेल बापूजी, चावी मिळेल, घाबरू नका.
मित्रांनो, जशी जशी रात्र पुढे चालली आहे तशी तशी चावी मिळण्याची शक्यता कमी होतीये. सोसायटीवाल्यांना चावी मिळत नाहीये, नट्टू काका आणि बाघाला चावी वाला मिळत नाही, आणि इथे ही कुलूप उघडायची कुठलीही युक्ती मिळत नाहीये. भाई, करावं तर आता काय करावं? यावेळी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता ही कुलूप कशी उघडतील, कसे जातील सोसायटीवाले आपापल्या घरी. कारण यावेळी अर्ध्या रात्री बसला शोधणं आणि बसमधून चावी शोधणं हा उपाय तर नक्कीच असू शकतो, पण नेमका एका मोठ्या गवताच्या ढिगातून एखाद्या सुईला शोधण्यासारखं सर्वांच्या आशेचे दिवे जवळजवळ विझत चालले आहेत. पण दयाभाभी सोडून, कारण त्यांना विश्वास आहे की सकाळपर्यंत चावी नक्की सापडेल, कारण त्यांनी साडीला गाठ बांधली आहे. आता बघायचं हे आहे की चावी मिळण्यासाठी बांधलेली गाठ उघडते की नाही उघडत. इथे घराची कुलूप उघडतात की नाही उघडत, पण एवढं तर नक्की आहे, तुमच्या घरातली हास्याची कुलूप आम्ही नक्कीच उघडू. त्या एपिसोडच्या चावीने जो तुम्ही उद्या पाहणार आहात माझ्यासोबत. बघत रहा, हसत रहा. यावेळेस चावीशिवाय टाळं 2 जण उघडू शकतात. एक म्हणजे चावी बनवणारा, जो की मिळत नाहीये, आणि दुसरं चोर. ओय, मग चला चोराला शोधूया. अरे काय बोलतोय सोडी? चोराला शोधायला जायचं म्हणजे काय? ओय जेठाप्रा, चोर तर अर्ध्या रात्रीच भेटणार ना. तो कुठे 9 ते 5 ची नोकरी करतो. ओय, बघूया तरी. भेटला तर विचारूया ना त्याला की बाबा मदत करणार का आमची. ठीक आहे, चल.